आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीच्या मराठी विषयातील काही महत्त्वाचे वाक्यप्रचार अभ्यासणार आहोत. संकटाला आमंत्रण देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो संकट येईल अशी स्थिती निर्माण होणे. पोटापलीकडे पाहणे म्हणजे सांस्कृतिक गरजा लक्षात घेणे. पाठीवर शाबासकी देणे याचा अर्थ होतो प्रोत्साहन देणे. कंबर कसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो जिद्दीने सिद्ध होणे. शब्दांकित करणे याचा अर्थ होतो शब्दात व्यक्त करणे. फळ मिळणे याचा अर्थ होतो हेतू पूर्ण होणे. एरझारा घालणे म्हणजे अस्वस्थपणे इकडे तिकडे फेऱ्या घालणे. हरिहरी करणे याचा अर्थ होतो झालेल्या नुकसानीबद्दल पुन्हा पुन्हा खंत व्यक्त करणे. शून्यातून विश्व उभारणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो प्रतिकूल परिस्थितीतून नवनिर्मिती करणे. मोहरून जाणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो मोहून जाणे किंवा आकर्षिले जाणे. कानावर येणे याचा अर्थ होतो कोणाकडून तरी कळणे. कानात प्राण आणून ऐकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो अत्यंत लक्षपूर्वक ऐकणे. बांध घालणे याचा अर्थ होतो मज्जाव करणे. खोडी काढणे याचा अर्थ होतो कुरापत काढणे किंवा मस्करी करणे. गट्टी जमणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो मैत्री जमणे. तोंड वासून पडणे याचा अर्थ होतो अत्यंत निराशेने चेहरा निश्चल ठेवून पडून राहणे. काहीतरी करून दाखवणे याचा अर्थ होतो चाकोरी बाहेरील एखादे नवीन कृत्य असे काम करणे. आकांताने प्रयत्न करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो जीवाची पर्वा न करता प्रयत्न करणे. असाध्य असणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो मिळत नसणे किंवा न लाभणे. उणे नसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो कमतरता नसणे. दुःख वारणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो दुःख दूर करणे. तहानभूक विसरणे याचा अर्थ आहे एखाद्या विषयात पूर्ण गढून जाणे. आपल्या मागे ठेवून जाणे म्हणजे मृत्यूनंतर शिल्लक राहणे. भ्रमण करणे म्हणजे सर्वत्र फिरणे. डोळ्याखालून घालणे म्हणजे स्वतः तपासून पाहणे. समर्पित करणे म्हणजे अर्पण करणे. चाहूल लागणे म्हणजे सुगावा लागणे किंवा कोणीतरी येत असल्याचे जाणवणे. 18-20 दारिद्र्य असणे म्हणजे आत्यंतिक दारिद्र्य असणे. खाईत पडणे म्हणजे चितेवर पडणे किंवा मृत्यूसारखी परिस्थिती निर्माण होणे. मनावर मळप पसरणे म्हणजे मन चिंतेने निराशाने दुःखाने व्यापणे. उकल होणे म्हणजे कोडे सुटणे किंवा समजणे. आरोळी मारणे म्हणजे मोठ्याने हाक मारणे. पोट भरणे म्हणजे अन्न खाणे. आळा तुटणे म्हणजे जीवन विस्कटणे. हातावर हात ठेवून बसणे म्हणजे काम असताना कोणतेही काम न करणे. पांग फेडणे म्हणजे उपकार फेडणे किंवा उतराई होणे. अशा पद्धतीने इयत्ता 8वीच्या मराठी पाठ्यपुस्तकात असलेली काही महत्त्वाची वाक्यप्रचार आणि त्याचे अर्थ आपण पाहिले. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि वाक्यप्रचारासंबंधीच्या इतर व्हिडिओच्या लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणाहून आपण या घटकाचा अभ्यास करू शकता. तेव्हा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.